भाईची जशी दिल्ली सिरीज संपली तर भाईला एवढे पैसे भेटलेत काय पैसे भेटले पैसा बघायचं काय म्हणजे तुला काय वाटतं? हॅलो एव्हरीवन, तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर मला वाटतं क्रिकेटबद्दल हा 3 ते 4 महिन्यानंतरचा व्लॉग असेल असं मला वाटतं, कारण की पावसाळ्यानंतर जी रत्नागिरी येथे चॅम्पियन्स ट्रॉफी झालेली त्यानंतर हा डायरेक्ट व्लॉग पडतो आहे, जो टेनिस क्रिकेटची सुरुवातच झाली आहे आपली. तर पहिलीच टुर्नामेंट जी हंगामात नेहमी पुण्यामध्ये टिंगरे सरकार यांच्याकडून होते ती खेळायला आज आम्ही चाललो आहे. मी पण थोड्या बॅक इंजरीमुळे कुठल्या टुर्नामेंटला सहभाग नाही करू शकलो. तर आज माझी या सीझनची पहिलीच मॅच आहे आणि व्यवस्थित एकदम फिट होऊन मी निघालो आहे. प्रॅक्टिस वगैरे चालू होते. आज पहिलीच मॅच खेळायला जाणार होतो आम्ही. टिंगरे सरकारला आमची आज 4थी मॅच आहे आणि माझ्या टीमचं नाव अजून मलाच नाही माहिती, कारण की तिथे स्पॉन्सरशिप केलेली आहे तिथे. आणि आज आमच्या टीममध्ये प्लेयर आहेत उस्मान पटेल, किरण पवार, आकाश तारेकर, अक्षय पवार, त्याच्यानंतर प्रसन्न पाटील, अंगद पाटील, धीरज भोईर, मी आहे. नंतर आमच्या इकडचे 2 उभरते सितारे म्हणजेच सूर्या मस्कर आणि आदित्य पाटील, हे अशी आमची प्रॉपर टीम आहे. आणि योगेश पवारसुद्धा राहिलेत. तर आज आम्ही खेळायला चाललो आहे. तर नक्कीच भरपूर दिवसातून हा व्लॉग मी शूट करतो आहे. सगळ्यांनी वाट बघत होते, मी बघत होतो सर्वांच्या कमेंट्स वगैरे वाचला की व्लॉग येत नाही आहे. त्याचा रिझनच हा होता की मी बाहेरसुद्धा निघालो नाही आहे आणि आत्ताच 20 ते 25 दिवसाआधी रिकवर होऊन प्रॅक्टिस वगैरे चालू केली. टेस्ट चॅम्पियनशिपनंतर मला वाटतं हा व्लॉग मी टाकतो, कारण की रबरला जी टुर्नामेंट झाली तेव्हा मी प्रॅक्टिस तर केली पण प्रॉपर फिट नसल्यामुळे मी ते रबर चॅम्पियनशिप नाही खेळलो. प्रसन्न आणि सूर्या इथे बसला आहे. हे आमच्या गावाची ते हा मुंबई पुणे हायवे आमच्या गावात टच आहे आणि आम्ही इथे सगळे बसलो आहे. उस्मानची वाट बघतो आहे. उस्मान येतो तवजावरनं, तर आम्हाला इथून डायरेक्ट वरूनच हायवेवरनं पिक करणार आहे. तर इथून असा वरती चढायचा रस्ता आहे, शॉर्टकट. आणि दोघं पण येतात. आत्ताच उस्मानचा कॉल आलेला आणि तो वरती चढतोय असं बोललाय. तर मी आलो वरती. तर हा आहे मुंबई पुणे हायवे. हा आमचा इकडे गाव आहे छोटासा आणि इकडे आमचा ग्राउंड. तर पहिलीच मॅच चालू आहे डिंगडॉंग विरुद्ध पुण्याची कोणती तरी टीम चालू आहे. तर पहिल्याच मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली दिलीप वर्मा, 18 बॉल 63. हे पण चांगले रन करतील बॅटिंग, दिसत नाही एवढं. ऊन पण असा पडलाय, कडक ऊन आहे, कडक. आणि आता आमची गाडी आलेली आहे बरं. आमच्या वाघाची गाडी आलेली आहे, वाटत नाही टन तर नाही मारत आहे. हा वाघ नाहीये. अशीच आमची मर्सिडीज येणार आहे मागून, ती का अजून येत नाही. उस्मानला काय आम्ही भेटलो नाही, तो गेला आम्हाला टाकून. आता आला अंगद, धीराज यांच्यासोबत. आता आम्ही निघणार पुढे आणि तिकडे आमची मर्सिडीज थांबले उस्मानची. माझा दोस्त आम्ही ना आता उतरत मस्त थंडण वाटते, तापल्यावर आम्ही एवढं जाईल. धीरजला पाठव उस्मानच्या गाडी. जा तू त्याच्या गाडीन जा. अर्धा तास झालो आम्ही गरम झाल्या इथंच. बॅग इथं आपल्या आमच्या. योग्यता येत आहे ना, बरं वाटतं रे जरा थंडणीजन. परत त्या गाडीन जायचा, तिजन मारण्याचा. गाडीचा माझा मेंटेनन्स निघलाय. फायनली मित्रांनो आम्ही पोचलो आमच्या मर्सिडीज मध्ये आणि उस्मान दादा आपले मस्त एका साईडला गाडीचे
आणि एक शानू भाई आपल्या गाडी चालवतोय. मित्रांनो, आम्ही लोणावळा घाट क्रॉस केला आहे. अजून 1.5 तासाचा रस्ता आमचा बाकी आहे. आपल्यासोबत शानू पण आहे आणि सर्वांचा लाडका उस्मान भाई पटेल. भरपूर टाइम नंतर आपल्याला व्लॉगमध्ये दिसणार आहे. पण भाईची जशी दिल्ली सिरीज संपली तर भाईला एवढं पैसे भेटलेत का पैसे भेटले. नवीन खरेदी केले. नवीन खरेदी मित्रांनो, तर तुम्हाला नवीन खरेदी दाखवतो. हे बघा. तर मित्रांनो, हा आहे उस्मान भाईचा मोबाईल. तर कोणता आहे सगळ्यांनी गेस करा. कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाचा. ज्याचं उत्तर बरोबर येईल त्याला उस्मान पटेल 106 या ID वरनं फॉलो भेटेल इंस्टाग्रामला. एक मेन आयडी ज्याच्यावरती K मध्ये फॉलोअर्स आहेत, लाखामध्ये जे फॉलोअर्स आहेत त्या ID मधनं फॉलो भेटणार गॅरंटी मयूर वाघमारेची. आणि उस्मान भाई, दिल्ली सिरीज कशी गेली तुझी? एकदम आता नवीन सीझन काय तयारी चालू केले पोरांसाठी? चालू आहे बाबा. आता ग्राउंड पण आमचं चालू आहे, काम चालू आहे. बघूया आता महाराष्ट्रामध्ये तो फर्स्ट प्लेअर मला असं वाटतं त्या रिक्षा आता ये आहे चालू आता. तर मित्रांनो, रबर जेव्हा चालू होती सिरीज तेव्हा मी प्रॅक्टिस व्हिडिओ बनवलेली. तेव्हा उस्मान भाई जाम चिकना झाला. तर हाताहून जरा चेहऱ्यावरती ग्लो बघू शकता भाईचा. काय विचार आहे माहित नाही मला. तयारी कसली करते? तयारी कसली करते नक्की मॅचची? सानू चिकना का म्हणताय यो? पशा बघायचं काय माझ्या तुला काय वाटतं? चिकना झालाय कडे आमचा. पण आता ऊन चालू झाला. असा भयानक ऊन आहे का सर्व क्रीम पण फेल होतील. आज 2.5 तासाचा प्रवास करून पोचलो आम्ही ग्राउंड वरती. भरपूर अशा गाड्या लागल्या तिथं ऑलरेडी. बघा ग्राउंड जाम मोठे ग्राउंड असतात पुण्याचे. आणि कडक ऊन लागलाय, कडक ऊन. उस्मान भाईचे फॅन्स यो बघ. आणि आमचे करण दादा कन्सलकर सुद्धा इथे आलेले आहेत. वाघ आला म्हणजे काम संपलं. तसं नाही. कोण आला रे? कोण आला? महाराष्ट्राचा वाघ आला. डॉन सर सुद्धा इथे आलेले आहेत प्रेझेंट. आणि डॉन सरांची कृपा. येस, फोटो काढतो ना. तर आता हे उस्मानचे फोटो शो चालू होतोय. झालाय फोटो. तो उस्मान भाईचे इथे फॅन्स फॉलोईंग. तसंच इथे आता जस्ट पवन गेने अँड फॅमिली 70-70चे विवेक शेलार, शुभम वगैरे पण आहे. फरदीनचे पण फॅन फॉलोईंग. जस्ट जिंकलेत ना. आणि फरदीनला पहिलीच मॅन होतं मॅच भेट. ह्याला ओळखतात का? ये है नायडू. ये हमारा ठाकुर बंधू है. हमारे बंधू. कर तुला जोरान टाकता येतं की? जोर से डालना आता है क्या? नहीं आता. येते ना भावा, सगळा येते. बोल. येते भावा, सगळा येते. बोल असं मराठी बोल. क्या बोलो? येते सगळा येते. येतंय सगळा येतंय. अजून 2-4 शिकवतील. तर मित्रांनो, इथे आम्हाला पहिल्याच मॅचला बाय भेटले कारण की आमचा 4था राऊंड होता आणि समोरची टीम गैरहजर होती. ती आल्या नसल्यामुळे आम्हाला डायरेक्ट बाय भेटल्या. उस्मान भाईची पहिली बॅटिंग तुम्हाला बघायला नाही भेटणार पहिल्या मॅचची. आता ती डायरेक्ट होणार सेकंड मॅच. त्याच्यामध्ये असं आहे की सेकंड राऊंडसाठी 5 टीम आहेत. त्याच्यामध्ये पण चिठ्ठ्या होत आहेत. तर वरती गेलेत सगळे. उस्मान भाई इथं करतोय प्रॅक्टिस आणि दमलाय तो कालात. आता त्याचा जो तुम्हाला मागाशी सांगितलं चेहऱ्यावरती जो ग्लो होता तो सगळा जाणार आहे. एवढा ऊन आहे इथं एकदम. तू क्रीम लाव. मी लावून माझी क्रीम मी लावून आलो. पुण्याचा कप्तान आम्हाला पण घ्या तुमचं. आलाय जसा मोशी पॅटर्न तसाच बॅटिंग आहे. काय नाव काय ठेवलं ना? ए इकडे ना. बकेडॉन नाही, सॉरी काय नाव रे? मयाडॉन. मुळशीचा मयाडॉन सरांचा.
हे आले कोण आले? मोहिल शेट आले. मोहिल शेट आलेले आहेत आणि त्यांचा माया डॉन चारी खांदी पाळणारा. बॅटिंग करू का? ऋषी सर जरा हात करा. ऋषी सर हात करा. हे बघा मोहिल सर अहो नाही हो काही आम्ही बोललो बरं. बरेच दिवसांनी दिसलंय. कोण? हे फक्त आता व्हिडिओ मध्ये दिसते. आरामावर होता. ससुराला असतात ना. आता माया डॉन आलेला मग मागून बरं मोहिल शेट आले. तर अशा प्रकारे आम्हाला बसायची सुविधा करताय. दादा खूप खूप धन्यवाद तुमचा. तुम्ही भेटताय सारखे भेटताय मला. गेल्या काही वर्षामध्ये खूप चांगला फरदीन काझी करतोय बॅटिंग. मारला 6. काय आउट बोलते रे? तुला काय दिसून आलता? काय दिसून आलं तुला? ह्याला 6. चांगला फटका इथे फरदीनचा ज्येष्ठ बॅटमधून खेळला. स्ट्रोक आता मात्र त्यांच्या बॅटमधून येऊन आलेले आहेत. किती लांबून जाईल फरदीन यांच्या बॅटमधून आलेला हा फटका सीमारेषेच्या पार. सर कधी येणार तुम्हाला बॅटिंग? जनतेने कधी पण चेंज होतो. कुठला पण रूप दाखवता. तू काय बघायला आल्याची बॅटिंग का बॉलिंग? मला बॉलिंग पाहिजे होती. मी यॉर्कर बघत होतो सरांचं कसं टाकते, पण त्यांनी यॉर्कर टाकलंच नाही. सगळे बॉल फिरवले. नेक्स्ट टाइम लक्षात ठेवा. विचारा बॅट्समनला काय पाहिजे. ठीक आहे तुम्हाला यॉर्कर टाकू आम्ही भेटू देवा ना. सांगा तुम्ही काय हे टाका. यॉर्कर टाकू. तुम्हाला काय लागतं? तुला काय लागतं? तुला काय लागतं? हे बक्की भाऊ प्लीज भाऊ. तुला कितवी बॅटिंग आहे? तुम्ही बोलतो घेतले म्हणाव यंदा. तुने चोपता ठोकता बोलतो सगळ्यांना. जिम मध्ये का? मला वाटलं खेळावर सिरियस झाला बघा. डाएट आहे, प्रॉपर डाएट. प्रॉपर डाएट नाही झाले. बनवले हे काय एका धागं निघायला लागलं डायरेक्ट. फिटनेसचा राज विचार. फिटनेस विचारला मोबाईल अनफॉलो मारतील. काय तुमचा रोजचा डाएट काय मित्रा? काय ना डाएट. हे आहेत आपले मुकादम. गावचे मुकादम आहेत आमचे गोरसाई गावचे. आणि लय मानाव घेतलाय. बायस म्हणजे असं बनवले ना का पहिले टाईट नव्हतं आता टाईट व्हायला लागलं. मसाजची गरज आहे. मसाजची गरज आहे गाड्या. कपिंग करायची. न पूर्ण शरीराची मसाज व्हायलाच पाहिजे. काय आला केलता का ना? हा ना काय भाई पण नाही का. तर फरदीन पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच. आणि आता आमची मॅच आहे. दादा पण आलेत. इथून जाणार होता लाईनमध्ये. बांधतोय ते एक सोडली मॅच. रिलॅक्स. दादा कसं वाटतंय? खूप दिवसानंतर आपण टेनिस क्रिकेट खेळणार आहोत. आणि गरम पण जाम ऊन लागतंय ना. असं ऊन नको ना. नाही कॅप्टन कोण आहे? तू कपडा घेऊन ये ना. चार रन. 2-4 6 मार. ओळखलं जातं. तर मित्रांनो आमची मॅच झालेली आहे आणि आम्ही पराभूत झालो आहे. त्याचं रिझन असं असेल की जो ग्राउंड होता खूप छान होता खेळण्यासाठी आणि त्याच्यामध्ये बॉलिंग अटॅक चांगला जर आमचा झाला असता तर नक्कीच कमी स्कोअरवरती आम्ही त्यांना थांबवला असता. पण वासिक सरांच्या 2 मिसफिल्डने कॅच सुटल्या आणि त्यांनी आम्हाला तब्बल 46 रनचे केले आणि त्याच त्यांना जिंकण्यासाठी फायद्यात ठरले. तर आमच्यामधून उस्मानने खूप चांगला स्टार्ट दिला. भाऊ आपला वेलपेड बाबा. फायनली आमचा टायगर उस्मानने चांगली अशी बॅटिंग केली. ओपनिंग पेअरला किरण आणि उस्मान गेला आणि चांगली बॅटिंग पण केली त्यांनी दोघांनी.
परंतु किरणकडून थोडासा सपोर्टिव्ह रोल चांगला झाला असता तर नक्कीच आम्ही 3 ओव्हरमध्ये आम्ही थोडा अजून सक्सेस झालो असतो. कारण की तब्बल 2 ओव्हरमध्ये ऑलमोस्ट 30 क्रॉस केलेला. आम्हाला 4 ओव्हरला 60 रन राहिलेले. थोड्याशा मध्ये मग जाऊन थोडीशी वीक थोडी झाली म्हणून आम्ही थोडं पराभूत झालो. सो आता आम्ही निघालो आहे घराकडे आणि जे उद्या असे आमचा सीझनची पहिलीच ओव्हर मी टाकली. त्याच्यामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये मी चांगली बॉलिंग केली. मला वाटतं खरं चांगली होती ना ग्राउंडच्या हिशोबाने मी चांगली बॉलिंग केली. तब्बल मला वाटतं 8 का 9 रन मी दिले आणि 1 विकेट पण घेतला असता पण ह्या बावलटांनी कॅच सोडली. त्याच्यासोबत अजून एक बावलट 2 बावलट. हां असंच करतात हे. मला बेस्ट बॉलर भेटलाच नाही पाहिजे यांचा वाला. मला कॅचच नाही पकडायचे हे ठरवलं आहे. तर अंगदनी चांगली बॉलिंग केलेली. तब्बल 5 विकेट घेतले. 5 विकेटचा हां पण त्यांनी एका कॅचमुळे मॅचची पाठ लावली. तर निघालो आहे आता आम्ही घरी जायला. आम्हाला परत 2-2.5 तास आणि जेवायचं पण आहे. थोडंसं जेवून खाऊन निघू आम्ही. 1 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर पुण्यातून आम्ही आलो बाहेर. CNG टाकायला नेहमीच गर्दी असते पण आज जरा कमी होती. वाघ नाराज आहे. आज मॅच जिंकायची होती पण नाही जिंकलो. बसल्या ना पेट्रोल पंपावर. 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो आहे ज्याच्या त्याच्या घरी. मी पण माझ्या घरी पोचलो आहे आणि आज उस्मानने चांगली बॅटिंग केलेली. सो चला भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला. तर आजचा दिवस ठीकठाक होता. पहिल्याच सीझनची सुरुवात होती पण पाहिजे तसा परफॉर्मन्स झाला नाही. पण होप्स पुढे पण चांगला होईल आमच्याकडून. तर तुम्हाला हा जर व्लॉग आवडला असेल नक्कीच जसं तुम्ही प्रेम देता तसं प्रेम पुन्हा ह्या व्लॉगला द्या. आणि असे भरपूर व्लॉग आता चालू होतील यूट्यूबवरती. तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय.